ही आहे गावाकडची सकाळ. हाय हॅलो, कशा आहात सगळे? मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी नेक्स्ट डेला आम्ही मॉर्निंगला बघू शकता मस्त असं झोप झालेली आहे. आल्याला तर काही शूट केलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी शूट केलं. माझी आंघोळ वगैरे झाली. देवांश मस्त इकडे झोपला होता आणि रुद्रांश तिकडे बघा त्यांच्यासोबत आहे. ती माझी आत्तू आहे आणि रुद्रांशचे मामा आहे. ते पण आमचं घर आहे आणि हे पण आहे. दोन्हीकडेही काम चालू आहे. सो त्यामुळे आम्ही सगळे रेडी वगैरे झालो. आज जायचं होतं रुद्रांशचं जावळं काढण्यासाठी. हा आहे रुद्रांशचा मामा. सो तो येणार नव्हता, त्याला काही काम असल्यामुळं. दुसरा मामा आहे त्याचा, सो त्याला घेऊन जात होतो आम्ही. सगळे रेडी झाले, मस्त असं सगळं आवरलं होतं. आई लवकरच 4 वाजता उठली होती. सगळा स्वयंपाक वगैरे झाला, सगळं झालं होतं आमचं. 8:30 पावणे 9ला आम्ही निघालो होतो घरातून, कारण दुपारच्या नंतर ऊन लागतं त्यामुळं लवकरच निघालो. रुद्रांश पण हे बघा, आज रुद्रांशचं जावळं काढणार होतं, म्हणजे केस काढणार होतो. किती रडते काय नाही माहीत नाही, आता बघू म्हणलं. मस्त आम्ही बसलो होतो रिक्षामध्ये. पप्पन आमचा घरचाच रिक्षा आहे. सो मग आम्ही चाललो होतो, सगळेच चाललो होतो आम्ही, म्हणजे माझी काकू, आई, आजी आणि बहीण आणि प्रिया. ते तुम्हाला माहितीच आहे, देवांशी मामी माझी भाऊजाई. एवढे जण चाललो होतो. मध्येच थांबलो, मग मस्त थंडगार पाण्याची मस्त कॅन भरून घेतला पिण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो होतो शेतामध्ये आमच्या. मस्त आंबे खाल्ले. तिथे आंब्याचं झाड आहे, गोड आंबे आहेत, तर थांबून आंबे घेतले, आंबे खाल्ले, कारण आम्हाला तिकडं आंबे वगैरे काही मिळत नाही. त्यानंतर मग भाजी घेतली, जी मला आंबाड्याची भाजी खूप जास्त आवडते, आंबट वरण खाण्यासाठी. सो मग मी थोडीफार ती भाजी तोडली, मीच तोडली मस्त, आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी. पोचलो आहे आम्ही जात होतो टोकाई देवीला. आमच्या घरा सासरच्या कडचा आहे तो देवस्थान. देवांशचं पण तिथंच काढलं होतं आम्ही, आणि आता रुद्रांशचं पण तिथंच काढायचं आहे, कारण इकडचं तिकडंच काढतात, त्याच देवीला काढतात. आम्ही येऊन पोचलो आहे. बराच लांब होती, 30 किलोमीटर काहीतरी होती आमच्या घरापासून. सो मग पोचलो. मस्त आहे, खूप छान होतं वातावरण, मस्त झाडं वगैरे, थंड, आणि मंदिर. आधी पण आलो होतो आम्ही 2-3 वेळा झाला, 2 वेळा झाला आहे ना, यावेळेस पण आलो आता. मस्त आहे. नेक्स्ट तुम्हाला तर दाखवालच पुढं आता काय काय आहे. आम्ही आलो एक थंडगार सावलीमध्ये, मस्त चटई वगैरे टाकली. रुद्रांश झोपला होता, तो मग त्याला झोपू घातलं आणि मग इकडं हातपाय धुण्यासाठी आलो. खूप चांगली व्यवस्था आहे, नळ वगैरे आहेत, पाण्याचंही टेन्शन नाही आहे. हातपाय धुण्यासाठी पिण्याचं पण पाणी आहे आणि हातपाय धुण्याचं पण आहे. खूप छान आहे. त्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो हातपाय धुवून, कारण हात वगैरे म्हणजे फ्रेश होऊनच मंदिरात जातात, आल्याच्या नंतर जात नाही. त्यामुळं सामान वगैरे ठेवलं. इकडं रुद्रांश झोपला होता, म्हणले चला पूजा वगैरे करून घेऊ तोपर्यंत. सो मग पूजेचं सामान काढत होते आई वगैरे. झोपला आहे तो. हे आहेत माझ्या काकू. हे बघा, हे आहे मंदिर. मस्त आहे मंदिर, पण देवी स्थान आहे, खूप छान आहे. मी सिंपल अशी साडी वेअर केली होती. म्हणलं गरमीचं कुठं काय, तर सगळ्यांनी साडी घातली, सो चला म्हणलं मी पण घालल्या. असं तर तिकडं घालत नाही, सो मग इथं आल्यावरच कधीतरी ट्राय करत असते मी. बघू शकता मध्ये खूप छान मंदिर आहे, खूप म्हणजे असं घोघो प्रसन्न आहे. टोकाई देवी आहे हे टोकाई. तर एवढं काय माहिती नाही मला याच्याबद्दल, पण थोडंफारच माहिती आहे. 2 ते 3 वेळेस आलेली आहे मी. खूप छान आहे. तिकडचे कोणी पण आले नव्हते, कारण आम्ही इकडूनच आलो होतो आईकडूनच. आई वगैरे पूजा करत होती, काकूंनी त्यांनी पूजा केली. सगळ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. घरूनच बनवून आणलं होतं आम्ही, सगळं घरूनच आणलं होतं, पूजेचं सामान वगैरे सगळं काही. त्यानंतर आम्ही पाय वगैरे पडलो. रुद्रांश देवांशला घेऊन पाय वगैरे पडले. त्यांनीच पूजा केली, मला तर काही करायची गरजच नव्हती, कारण ते सोबत असल्या ना तर म्हणजे असं एकदम सगळं काही व्यवस्थित होते. लेकरांना पण घ्यायला होते आणि पूजापाती करायला पण होते, फक्त मला रिलॅक्स. इकडं बाहेर पण देवा वगैरे आहेत, तर त्यांना पण पूजून घेतलं आणि नैवेद्य वगैरे ठेवलं. पुरणाचं नैवेद्य असतं. सो इकडं दाखवत होते. इकडं पूर्ण जंगल आहे, खाली वरती आहे, माळावर आहे ही देवी, टोकाई देवी.
एकदम टोकाला असल्यासारखं माळावरती झालं. मग याच्यानंतर काढायचं होतं रुद्रांशचं जावळ. आम्ही केस कापायचे होते रुद्रांशचे. आता बारी होती रुद्रांशी, तर मग सगळं करून घेतलं आणि मग बसलो आम्ही तिथेच काढायला. आईनं एक नवीन कोरा रुमाल टाकला आणि त्या रुमालाची पूजा वगैरे हळद कुंकू वगैरे टाकून थोडंसं अक्षता वगैरे टाकून त्यावरती त्याला बसवलं. बघू शकता बसत नव्हता तो, खूप जास्त रडत होता. आता आहे असली मजा रुद्रांशी. आता तो शांत बसला होता. आता लगेच तिथं बसवलं ना रडायला चालू केलं. एवढा रडला बघू पुढे तर तुम्ही बघाच. आता कात्रीला सोनं लावून त्यानंतर कातरतात असं काही म्हणणं होतं आजीचं, त्यानुसार चालू होतं आमचं. आणि अशी कात्री आणली होती की त्याने केस पण कापत नव्हते. सो घरी तर काही बघितलं नाही, तसंच टाकली पिशवीमध्ये आणि घेऊन आलो. थोडंसं मशीन पण आणली होती, पण सुरुवात तर कात्रीनंच करायची असती. तर मग झालं होतं त्याचं रडणं आत्तापासून चालू. आता बघाच तुम्ही कंटिन्यू एवढं रडला त्यात केस पण कापत नव्हते. सो मग कसं तरी थोडंसं कापले त्या कात्रीने आणि त्यानंतर मशीनने कापले, झिरो मशीनने. लगेच झालं, पण रडत खूप होता तो. मलाच एवढं वाईट वाटत होतं. एवढं ऊन पण होतं आणि त्यात त्याचं एवढं रडणं बघून बापरे. कोणालाच ऐकत नव्हतं आणि कोणाचंच ऐकत नव्हतं. काही दिले तरी शांत बसत नव्हतं. बिस्किट दिलं तरी काही, एकदम एवढं रडत होतं ना. खूप जास्त रडला तो, खूप म्हणजे खूप. फायनली झालं त्याचं करणं. त्यानंतर मस्त असं त्याला थंड वगैरे पाण्यानं आंघोळ घालायची होती. केस वगैरे निघून जातील आणि त्याला त्रासही होणार नाही उन्हामुळे. आणि इकडं पप्पाचं चाललं होतं की त्याला म्हणजे असं दस्ती वगैरे देऊन कुंकू लावत होते. त्याचे पप्पा आले नसल्यामुळे त्यालाच करत होते. सो तो बघा काढू फेकत होता. त्याला माहितीच नाही काय चाललंय काय नाही यांचं. मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे घातली रुद्रांशला आणि मग बसलो आम्ही जेवायला. सगळी पूजा वगैरे झालं, सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही निवांत बसून जेवलो सगळ्यांनी. आणि घरून स्वयंपाक आम्ही भरपूर आणला होता. पोटभर असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर निघालो घरी जाण्यासाठी. आणि मध्येच रस्त्यामध्ये मग जावळं केस जे कापलेले होते ना ते वाहत्या पाण्यामध्ये टाकायचे होते जाताना. सो ते आईने टाकले आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. सो असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.